न्यू बुधवारपेठ येथील आंबेडकर उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पूर्ववत बसवावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपोषण पुकारण्यात आले होते। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली। यावेळी पुतळ्याच्या चबुतऱ्याची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात येणार असून 2 दिवसात आंबेडकर उद्यानात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पूर्ववत बसवण्यात येईल अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या अनुषंगाने उपोषण चालू आहे। सर्व भीमसैनिक आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं मी आता ऐकून घेतलेलं आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुनरावृत्ती पुतळा आज फाउंडेशनचे बोर्ड किंवा ज्या ठिकाणी तो उभा करायचा त्याची माहिती घेतलेली आहे। उद्या तो तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित कशा पद्धतीनं बसवता येईल आणि तो लवकरात लवकर, जसं आत्ता हे म्हणले की आम्हाला 2 दिवसात, तसा बघायला तर 1 दिवसात बसवू शकतो। फक्त मला खात्री करणं गरजेचं आहे, कारण तो पुतळा आहे, त्याला कुठलाही गालबोट लागता कामा, कुठल्याही त्याला अडचण येता कामा नये। फाउंडेशन व्यवस्थित होणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून उद्या तातडीनं तपासणी करून या आठवड्यापर्यंतचं नियोजन करण्यात येईल। वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली असून आता प्रशासन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता किती लवकर करते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे।